नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे। यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती दाखवणार आहे। या योजनेमध्ये मुलगी प्रत्येक कुटुंबातील एक मुलीला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि महिलेला जे 21 वय ते 60 वयोगटातील जी महिला आहेत त्यांना संपूर्ण या ठिकाणी लाभ दिला जाणार। प्रत्येक महिलेला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। तर यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, हा नमुना अर्ज आहे। नमुना अर्ज बघू शकता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा नमुना अर्ज आहे। या ठिकाणी महिलांचं संपूर्ण नाव टाकायचंय। महिलांचं लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। लग्नानंतरचं नाव खाली टाकायचंय। आता 2 नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे जन्म दिनांक। यामध्ये दिनांक सर्वात अगोदर टाका, त्यानंतर महिना आणि वर्ष, त्यानंतर संपूर्ण पत्ता टाकायचा आहे महिलांचा। जन्मांचे ठिकाण टाकायचे। आता कोणत्या या ठिकाणी कुठे जन्म झाला तो टाकायचे। जिल्हा असेल, शहर असेल, ग्रामपंचायत असेल, पिनकोड असेल। त्यानंतर बघितलं तर मोबाईल नंबर, आधार नंबर या 2 गोष्टी महिलांकडे असणे गरजेचे असेल। ते मोबाईल नंबर घरच्याचा कोणाचाही टाकू शकता। शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारा आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। घेत नसेल तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। दर महिन्याला या ठिकाणी जर तुम्ही लाभ घेत असाल तर किती रुपये लाभ घेत आहात? जर तुम्ही 1,500 रुपयापेक्षा कमी रुपयांचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। जर तुम्ही घेत नसाल तर नाही करा आणि या ठिकाणी काय टाकायची आवश्यकता नाही। आता विवाहित स्थितीमध्ये या ठिकाणी जी अविवाहित असेल तर या ठिकाणी अविवाहित टाकू शकता। विवाहित असेल तर या ठिकाणी विवाहितवर क्लिक। घटस्फोट, विधवा, परितत्व आणि निराधार याही महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। अविवाहित महिलांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघितलं तर अर्जदारांचे बँकेचे तपशील या ठिकाणी बँकेचं नाव, आता जे नॅशनल बँक आहे त्या बँकेचं खातं तुम्ही देऊ शकता। तर या ठिकाणी नॅशनल बँकेचं खातं द्या, ज्यामध्ये SBI असेल, महाराष्ट्र असेल, कोणतीही बँक नॅशनल असेल ती चालेल। काहींचं म्हणणं होतं की फक्त SBIचंच अकाउंट द्यावं लागेल का? तर तसं नाही, कोणत्याही बँकेचा देऊ शकता तुम्ही अकाउंट नंबर। या ठिकाणी बँकेचं नाव टाका, IFSC कोड खाली टाकायचंय तुम्हाला, खाते क्रमांक आणि खातेधारकांचं नाव या बाबी तुम्हाला भरून घ्यायचंय। त्याचबरोबर ज्या बँकेचं तुम्ही डिटेल देता त्या बँकेला तुम्हाला आधार नंबर लिंक करून घ्यावायचं आहे। जर अगोदर असेल तर येस करा। आता नारी शक्ती प्रकार यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, तुम्ही कोणत्या महिला आहेत या ठिकाणी क्लिक करायचंय। जसे की आपण सामान्य महिलामधून फॉर्म भरतोय त्यामुळे सामान्य महिला करायचंय। त्यानंतर 12 नंबरचा पॉइंट आहे, खालील सर्व कागदपत्रांची तुम्हाला प्रत अपलोड करायची। यामध्ये आधार कार्ड, आता आदिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही मतदान कार्ड, त्याचबरोबर राशन कार्ड सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता। उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता। अर्जदाराचा हमीपत्र तुम्हाला शेवटी दाखवेल। त्याचबरोबर बँकेचं पासबुकचं झेरॉक्स आणि अर्जदारांचा फोटो या बाबी तुम्हाला द्यावायचा आहे अपलोड करताना। अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविका केंद्राकडे या ठिकाणी जमा करायचे। तुमच्या गावामधील जे अंगणवाडी सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहेत हा फॉर्म जमा करू शकता। ज्या महिला असतात त्या अंगणवाडी सेविकामधील त्या महिलांकडे तुम्ही फॉर्म देऊ शकता। आता हा जो हमीपत्र आहे तुम्हाला भरून द्यायचं आहे। हमीपत्र भरताना एक लक्षात ठेवायचं, आता ज्या महिलांचा या ठिकाणी उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे, कारण की मंत्रिमंडळ निर्णयामध्ये या ठिकाणी ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही सर्व जे बाबी आहेत त्या ठिकाणी टिक करा। सर्व बाबी टिक करून या ठिकाणी जे आहेत खाली सही करायचे, या ठिकाणी सही करा। हे वाचून सुद्धा तुम्ही घ्या जेणेकरून तुमचं उपयोगाचं असेल। या ठिकाणी नोट आणि या ठिकाणी तुम्हाला शेवटी जे पोच पावती अंगणवाडी सेविकाकडून तुम्हाला घ्यावायची आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही अर्जाची पावती असेल, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन, आपण ऑफलाईन भरलेला आहे तर अर्ज हे ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे। सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आता नोंदणी क्रमांक जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल, तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि ऑफलाईन केलेला असेल
तर ऑफलाईनचा तुम्हाला अंगणवाडी सेविका टाकून देतील। आणि या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी जे अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही जे अर्ज करतात त्या अंगणवाडी सेविकांची या ठिकाणी स्वाक्षरी असेल आणि हा पावती तुमच्याजवळ तुम्हाला वापस देतील। हे पावती तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्हाला तुमचं फॉर्म अप्रूव्ह होत नाही। काही अडचण आली तर तुम्ही त्यांना पावती दाखवून प्रश्न विचारू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।